दर्शक हो, आता पाहणार आहोत एक महत्त्वाची बातमी। वैद्यकीय पदवी नसतानाही डॉक्टर असल्याचा बनाव करून नागरिकांच्या जीवाला धोका पोहोचवल्याप्रकरणी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात वीरेंद्र भालचंद्र जाधव राहणार सोलापूर यास मेहरबान जिल्हा आणि सत्र न्यायाधीश कटारिया यांनी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला। यामध्ये आरोपीने दिलेल्या मेडिसिनचा आम्हाला त्रास होत असल्याचं सांगत अनेकांनी तक्रार दाखल केली होती। त्यावेळी आरोपी वीरेंद्र जाधव आणि कलीम शेख यांनी कागदपत्र सादर करण्यासाठी 2 दिवसाची मुदत द्या असा लेखी अर्ज दिला होता। त्यांच्याकडून एक नाडी प्लस साठी पावडर आणि लक्ष्मी हेल्थ केअरचं उपचार पत्र ताब्यात घेण्यात आलं अशा आशयाची फिर्याद जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे दाखल केली होती। या गुन्ह्यामध्ये अटक होईल या भीतीपोटी आरोपी वीरेंद्र भालचंद्र जाधव यांनी ॲडव्होकेट संतोष नावकर यांच्या मार्फत मेहरबान न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी युक्तिवाद करताना आयुष मंत्रालयातर्फे आयुर्वेदिक औषध वापराबाबत प्रोत्साहन देण्यासाठी हेल्थ केअर प्रोग्राम अंतर्गत आरोपी हा ट्रेडिशनल कम्युनिटी हेल्थ केअर प्रोव्हायडर असल्यानं त्यानं विनापरवाना काम केलं असं म्हणता येणार नाही। तसंच पोलिसांनी 7 वर्षाखालील शिक्षेसाठी आवश्यक असलेली नोटीस आरोपींना दिली नाही असा युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य मानून न्यायालयानं आरोपीला अंतरिम अटकपूर्व जामिनावर मुक्त करण्याचा आदेश दिला। यामध्ये आरोपीतर्फे ॲडव्होकेट संतोष नावकर, ॲडव्होकेट राहुल रुपनर, ॲडव्होकेट वामशी कृष्ण गाजूल यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस बरच काही।